वहिनी साखरपान घ्या. काय बापा शिवलाल भाऊ, तुम्हाला पोरगा झाला काही सांगलंय नाही बापा, डायरेक्ट साखरपानच घेऊन आले तुम्ही तर. सारे गावाला वाटून राहिलं शिवलालेच पोरगा झाला. अरे बाबा शिवलाले झाला डॅनी बुड्या झाला. मायले का शिवलाले तर वाटेली पुरलं नाही साखरपान. सारं गाव म्हणून राहिलं शिवलाले पोरगा झाला, शिवलाले पोरगा झाला. वहिनी काय बोलून राहिल्या तुम्ही? ज्याले पोरगा झाला तो साखरपान वाटत असते कधी? हा मा पोराचं मी स्वतः वाटू का साखरपान? काही बोलता वा तुम्ही? हो शिवलाल भाऊ, काही बोलून राहिली हे बाई तनेरा. पण मग झालं कोणाले? कोणाला झालं लेकरू? तुम्ही एवढ्या खुशीत बाबा साखरपान वाटून राहिले, मग सांगता आम्हाला काही? बाबा आपल्या गावातली जे लैला बजून आहेत का डॅनीन कमला बुड्डी, त्याले पोरगा झाला ना, पोरगा झाला त्याले त्या पोराचं साखरपान आहे डॅनी बुड्याच्या. काय हो हे ना तनेरा लाज शिकली हो माय बाई. हा का बापा शिवलाल भाऊ, कधी झाला बापा? काही आम्हाला पत्ता नाही बाबा, तुम्हाला बातच खबर लागते बाबा. या कांची खबर त्या काढले लागत नाही आम्हाला इकडे, आणि तुम्हाला तर बाबा कोणती खबर असो गावात पहिले माहित पडते. भाऊ शिवलाल बंद्या गावात वाटा लागते ना, ते खबर तर मग पाहिजे वहिनी, मग बोलला लागलं असतं. बरं वहिनी हे घ्या साखरपान बापा. हा ते खबरचं मग भाऊ आपण काय तर हे घ्या बापा. हा चाल गड्या बाबन चा गड्या बबने साखरपान वाटून राहिलं तर बंद गाव मध्ये म्हणून राहिलं गड्या. हा काय बाबा शिवलाल भाऊ चुपके चुपके पोरगा केला, चुपके चुपके पोरगा केला. माहिले का हा हे साखरपान वाटेल नाही पुरून राहिलं रे बा. बबने होऊ देऊ का रे एखादा लेख मग भुसनेल भाऊ जीव एखादा जो मग घर बजेट सांग बरं. हा हे साखरपान आईचा गुण राहिला का तुझ्या पोरगा केवढा? तू काय लेगा हित त्या बुड्यासारखा मॅट झाला का तू? जाऊ दे चाल उकड्यान खायचं काही नको बोलू. या डंगऱ्यान डंगरीले काही जराशी काही लाज नाही बापा. या वयात लेकरू झालं ते बी पोरगा बापा, नवायची गोष्ट नाही काय? हो नवायची गोष्ट नाही काय? सांग बरं तूच. माय बाई नवायची तर गोष्ट आहेच, पण त्यातल्या त्यात हा खांडू खराब आहे शिवलाल. हा साखरपान वाटून राहिला, त्याचा तर मला अचंबाच वाटून राहिला बापा. तो तर 1 रुपया खर्च करत नाही कोणासाठी, आणि या बुड्याले पोरगा झालं तर लागे साखरपान वाटून राहिला. खतोशलपणाच आहे की नाही मग? हा नाही हो त्या शिवलालच्या मनात आलं शिन काही की बापा आता बुड्याचं साखरपान कोण वाटीन, तो बुड्याचा नातू तर काही वाटणारच नाही, त्याला तर खराबच वाटीन. मग चला बापा आपणच वाटा साखरपान, खुशी झाली आता आपल्याला तर असं असेल आता. माय बाई अशीन जाऊ दे माय. पण का हो आपण नाही देऊन राहिलो आता, जवान जवान असल्यावर लेकरं नाही देऊन राहिलो, आणि हे डंगरान डंगरी या वयात लेकरू देऊन राहिले. नवाईच वाटते ना बाई मला तर, नवाईच वाटून राहिली. बिनलाजे धंद्यात ना माय बाई काय खरं आहे ते. त्या दोघांचं लफडच होतं ना माय बाई, माहित नाही काय? बंद्या गावात चर्चा असे बुडा चालला बुडीले भेटायले, बुडा चालला बुडीले भेटायले, बुड्यानं बुडीचं पोट आणलं काय माजणं असते गावात किती झालतं ते. जाऊ माय बाई जाऊ दे, हे या गोष्टीवर काही बोलायला पुरत नाही बापा. बोललं तर लय दिवस कमी पडेल. जाऊ दे काही बोलायला नाही पुरत. चाल माय आठवण बाई, चाल चाल माय. घ्या साखरपान घ्या मोठी मा साखरपान घे. बापा शिवलाल कोणाचं वाटून राहिला रे बापा साखरपान? कोणाला झाला पोरगा? बुडे डॅनी बुडान कमला बुडी त्या दोघांले पोरगा झाला. अरे बापा त्या डॅनी बुड्याला पोरगा झाला काय? काही सांगितलं नाही बापा तुला तर डायरेक्ट साखरपानच घेऊन आला. हो बापा मोठी मा साऱ्या गावात बो माय होय. आता तुलेच माहित नाही काय? काय काय बंदे कानात जाऊ जाऊ सांगू मी? आता डायरेक्ट साखरपानच घेऊन आलो. आता बोललं ना माहित. हे घे बापा साखरपान घे. बरोबर बापा द्या ना मग, द्या शिवलाल साखरपान द्या बापा. आम्हाला खुशी आहे बुड्याला पोरगा झाला तर. बाबूरा भाऊ घ्या घ्या साखरपान घ्या. वाटून आला बा शिवलाल भाऊ तो साखरपान गावात. काय गळे हो गळ्यात का पाठी लटकून फिरू काय बा गावात? प्रत्येकाला सांगा लागते बा. अरे बा आपल्या गावात ते डॅनी बुड्याला पोरगा झाला ना, त्याचं साखरपान वाटून राहिलो. मला तो बुडा दिसत ना बस स्टँडवर. हो ती बुडी होती. झाला का लेकरू जाईल पोरगा झाला का बाबा? जमलं मग तर. हा बुड्याचे बापा पाची बोट तू पाहतात बापा. मग आता का बुडा गोड घेते का बाबा? काही मग काही पार्टी गिटी आता साखरपान झाल्या. पार्टी मी देऊ बाबा. या साखरपानलेच तर माखीशातले पैसे गेले. आता का पार्टीले माखीशातून गमावत? हा काय गळा माणूस असतो. आता बुड्याला मग पार्टी फोन लावते बुड्याले का म्हणा बुडे बा पोरगा झाला जो काय पार्टी गिटी काही. कसं आहे गावात कोणी साखरपान वाटणार नव्हतं बुड्याचं, म्हणून मी आता मला नवय झाली त्या पोराची म्हणून साखरपान वाटून आलो बा. आता तुम्ही पार्टीवर याले गळे हो. शिवलाल भाऊ हे काम तुला एक नंबर जमते गड्या. आपल्याला 2-3 महिन्यात साखरपान वाटणार आहे बरं. हो आपल्या घरी येणारात लल्ला आपलं आहे ना. आपल्या पोराचं साखरपान वाटतं बरं गड्या. मारिलं का मी का बंद का पानाड्या वाटलो का तुला? हे पान वाटणारा वाटलो तर मी आता कसं बुड्याचं माझ्या संबंधात म्हणून वाटून राहिलो मी. आता का बंद वाटू का बा? आता तुला लेकरू झाल्यावर पाहू ना. आता का आली भविष्याची चिंता करून राहिला तू? अजून काही झालं नाही काही नाही, आणि पुढच्या गोष्टी सांगून राहिला पान वाटजो गड्या शिवलाल भाऊ पान वाटजो. मग पाहू ना झाल्यावर तुले आतापासून पोरगा करशील, साखरपान करशील, होईन तुले पोरगी. पहिलेच तर 3 पोरी येतले का तुले? असं म्हणजे पोरगा नको बसणं बाबा. होईन घोर निघीन पोरगी.
अरे बा बाबूरा मा म्हणजे मा साया होता तो बी असाच पाहुणे बा मला पोरगा हाती आता पाहुणे बा पोरगा हाती तुम्हाला बायकडे आणावं लागते बरं अंगठी आणजा मा फोन आले म्हणजे काय झाली पोरगी हे म्हणजे असे बोंबलणारे असे सांगणारे यायले पुरीच होतात पोरं होतच नाही तर काय डाळ भजी जमान लावून राहिले रे बा सुद्धा बोला बा अरे हा आता 3 पुरी आहेत ना पहिलेच हा का हुंडा देऊ का माझा जीव घेता का की लग्न करू जीव देऊ मी हा पोराची चिंता करा पोरगा पाहिजे मुले तसं बा तू साखरपाट नको वाटतो बाबा पण कसं पोरगा म्हण हा पोरगी बसणं नको दिसा त्यासाठी तर बा दुसरी बायको गेली रे बा म्या पोरासाठी ते पहिली सोडून दिली म्या तुला तर माहिती आहे माहिती आहेस काय तर तू या सारं तू या जो राहू दे रे भाऊ माय साखर पान राहिलो वाटत चालेल गड्या बबन चाल बाबा शिवला चाल या बबूरावले आहे ना सायाले पोरगीच व्हायला पाहिजे चौथी पोरगी हे म्हणा दाबून मग पोरगा बसणार ते ना हा या पोरगा बसणार राहिले पोरीच होतात हा अरे लोकायले बी नकली लोकायले हेच तर समजलं नाही तर पोरगी लक्ष्मी असते घरची आणि पोरगी जेवढी मया लावून ना माय बापाले थोडा पोऱ्याने लावा पोऱ्या आकडे डुबण्याला लाटाच मारते त्याची बायको आली की बस बेकारच ना अंदाय भाकरी भेटत नाही खायला पोरगी तरी चोपड चापड करते आपलं अंगडून देते बिचारी म्हणजे माहेरी म्हणजे तिच्या नवऱ्या घरी गेली तरी आपली सेवा करते पोरगी म्हणजे देवासारखी असते तू जाऊ दे रे भाऊ तो विषय बंद कर चाल बापाला साखर पान शिवलाल भाऊ ते ढकलून गिपलं बापा तुम्ही घेऊन फिरून राहिले आणि तुमच्या हाती परत आहे काय हाय हा प्रकार काय समजून नाही राहिलं बा आम्हाला बापा वहिनी साखर पान आहे साखर पान अरे काय बाबा शिवलाल भाऊ तुमच्या घरी गोड बातमी आली तर आम्हाला सांगितली नाही बापा हा पोरगा झाला तुम्हाला तर अभिनंदन बापा पोराबद्दल बापा गोविंदा मला पोरगा नाही झाला रे बापा मा घरी काही गोड बातमी फातमी काही नाही बापा हा मला खायला काही होईन आता त्या डॅनी बुड्या झाला पोरगा त्याचा साखर पान वाटून राहिलो मी गावात हो का बापा शिवलाल भाऊ त्या कमला बुडीले पोरगा झाला काय बापा रे कमालच केली ना बापा कमालच केली ना बापा त्या बुडीनं तर या वयात पोरगा झाला नवाईची गोष्ट आहे बापन खरंच त्याने करून दाखवलं पण कमालच केली अरे काजे कमाल फमा हे दोन्ही चावटात ते बुडा बिन बुडी बी भावनात ते या वयात शोभतात काय गोष्टी काही बी हा नाता जर लग्न राहिलं हे काय बापा लेकराचं पान म्हणजे साखर पान वाटणं गावामध्ये शिवलाल भाऊ तूही काय करत राहायचं कडे हा हे धंदे काही बी याच्यात काय बी म्हणजे काय आहे बापू अरे या वयात कोणाला लेकर होतात का आपल्या साऱ्या गावाला आनंद व्हायला पाहिजे की बुड्याला लेकरू झालं या वयामध्ये तोही पोरगा झाला साखर पान वाटून आहे तर काय तर बाबा मला लय आनंद व्हायला बुड्याला पोरगा झाला तर बरं बापा शिवलाल भाऊ चांगली गोष्ट आहे चांगली आहे बापा साखरपान वाटून राहिले तुम्ही लय चांगलं काम करून राहिले बाकी काय बापा शिवलाल भाऊ या जमान्यात कोण कोणाचं साखरपान वाटते बापा पण तुम्ही त्या डॅनी बुड्याने पोरगा झाला त्याचं साखरपान वाटून राहिले लय चांगलं वाटलं बापा आम्हाला खरंच काय वहिनी हा अशा गोष्टी घडत नाहीत हा म्हणजे हा 7वा अजिबाज आहे या वयात लेकरू होणं म्हणजे मला आनंद झाला बुड्याला पोरगा झाला तर चांगली गोष्ट आहे ना एक लाल आला आपल्या गावामध्ये मग मला आनंद झाला मी साखरपान वाटून राहिलो आता हा बबन बी आहे माझ्यासोबत काय बहिणी आपण आनंद साजरा केला पाहिजे ना आता बुडेली बरं वाटेन की लेक मला पोरगा झाला तर बा गावातल्या लोकांनी मा पोराचं साखरपान वाटलं हा चांगलं वाटेन की नाही गावातलं काम आहे आपलं बापा शिवलाल भाऊ चांगलं वाटते हा अरे बाबा हा त्याच्या नातात लगोच राहिलो नेले आता पोरगा झाला मसनात गौऱ्या गेल्या त्या डंगऱ्या डॅनीच्या ते कमली मसनात जाईन ना ते लेकरू कोण वागा मग का तुम्ही वागा सांगा शिवलाल भाऊ मग ते घातलंय बुडा मसनात तू न मसनात गौऱ्या गेल्या बिन बुटीच्या गेल्या हा अरे थांब ना बाबा 3 दिवस तर झाले लेकरू होऊन हा बुडा बुडी मारली तू ना काय बाबा पुढची विचार करत राहता घडव तुम्ही यांना देणं काय बा कसे माणसा आता कसं थोडेसे दिवस राहिले म्हणून म्हटलं बा आता तो बुडा 85-85चा बुडी आहे 75-76ची म्हणून म्हटलं हा आता या वयात लेकर होऊन राहिले तर पुढे काय मग कसं काय आहे हा त्या लेकराचं काय भवितव्य आहे डुबीच गंगा आहे का फिरीन ते लेकरू तू तर गड्या पुढचं भविष्य पाहणाराच गड्या हो मला तर असं वाटते तुला भगवे कपडे घाला लोकांचे भविष्य सांगा हा आणि ते बुडाबुडी गेली बी तर मग मी आहेच ना भाऊ मी करीन भाऊ त्या पोराचं तू नको सांगू मला आता रे गड्या बबन चाल याच्या नांदी लागेल पुरत वहिनी ही घ्या साखरपान हा चला हा बस बापा झाल्या गप्पा आता हो चालेल बापा शिवलाल चाल तुमच्या मागे तो उख्या काऊन फिरून राहिला बरं हा मागेच राहून राहिला बापा त्याच्या मागे बापा त्याची बायको बी आली हा तुम्ही नका दोघांनी बोलायला होतं का अटी नुसतं बोट खाली कामे करून राहिले बा ते हा काय दोस्त तुमचा कामाचा आहे होतं त्याला घरी पाठवून द्या बापा अटी काय काम आहे एवढ्या जणांचं अटी तुम्ही 2 जण आणा एक मी तिसरी आपलं एक बाळ आहे अटी 4 जण झालो ना आपण अजून काय पाहिजे 2 जण द्या घरी पाठवून वापिस
वा तो तसा नाही ना, पाहिजे माणूसाठीचा एकाला एक सोबती जाऊ दे ना. हा जाऊ दे. हाय बरं आहे तो काय मागून राहिला का आपल्याला. बापा बुडेबा तुम्हाला माहीतच नाही ते तुमच्या मागं बोटो मोडतात ते. आता दोघं जण बाहेर गेले, काय गप्पा करायला गेले ते आपल्याबद्दलच पुरापत्य. हा मी सुद्धा नाही, समाजसेवक सुद्धा नाही, एवढंच आहे फक्त. मी आता तुम्हाला एवढी मदत केली, तुमच्या बुडी डिलिव्हरी करून दिली, 50,000 रुपये लावले. मी रुपये मागतला का तुम्हाला, सांगा बरं. हा मागतला का. हे तर खरं आहे बा. तुम्ही न रुपया माझ्याकडून घेतला नाही बा, 50,000 रुपये लावले तुम्ही माबुडीला. जीव वाचवला माबुडीचा, प्रायव्हेटमध्ये इलाज होऊन राहिला. तुमच्यामुळे माबुडीचा प्रायव्हेटमध्ये इलाज होऊन राहिला. सांगा बरं बुडवा, या जमान्यात कोणी कोणाला पैसे लावते काय मी लावली की नाही, तुमच्या बुडीला पैसे लावले की नाही. हा आणि माझ्याविरोधात तुम्हाला ते भडकून राहिले की नाही, समाजसेवक असा आहे समाजसेवक तसा आहे, बोट म्हणून राहिली की नाही मानावानं. खूप खरं सांगा, तुमच्या माझ्या शपथ न सांगा, या बुडी शपथ घ्या तुम्ही. हा करून राहिले की नाही. बुडा काय सांगीन, मी सांगतो ना समाजसेवक तुम्हाला, मी सांगतो ना. खरंच ते बुडा बुडी तुमच्या नावानं बोट म्हणून राहिले ना. समाजसेवक असा आहे तसा आहे, मी ना कानानं ऐकलं ना, कानानं ऐकलं मी ना. मुख्या बोट घाले हाय तर हाय, त्याची बायको बी तशीच आहे ना बोट घाली. ते दोघे जण सारखेच झाले ना. ते अटी चौकशा करायला गेलात, मला माहिती आहे सगळं त्याचं कारस्थान. भाऊ तुम्ही जे म्हटलं ना ते खरंच आहे. ते तुमच्या विरोधात मला सांगितलं जाईल 2-4 गोष्टी, पण मी काय कानावर घेतलं नाही. आलं का तुमच्या कानावर, मी काय म्हटलं का तुम्हाला असं की तसं. हा भडकवलं जाईल ना मला. मी म्हणत नाही की भडकवलं नाही म्हणून, पण कसं मी ठाम आहो. टेन्शन घेऊ नका ना तुम्ही कशाला भिवून राहिले. सांगा भाऊ, मी तुम्हाला मदत केली, मी गुन्हा केला काय. हा तुमच्या बुडी डिलिव्हरी करून दिली, म्या पैसा म्या लावला, प्रायव्हेट मध्ये आणलं, मग म्या गुन्हा केला काय. मग हे लोक काही कामाचे आहेत काय. म्हणजे चांगल्या लोकांना नाव बोटं ठेवतात की नाही लोक. हा माझ्या विरोधात तुम्हाला भडकून राहिले म्हणजे तुमच्या मनात गैरसमज तयार करून राहिली की माझ्याबद्दल, ते करून राहिली की नाही. सांगा, मी तसा वाटतो काय, मी लोफर आहो काय. हा तुम्ही पाहिलं नाही काय, मी किती दिवस झाले तुमच्या सोबत आहे, 4 दिवस झाले आपण सोबत आहोत. मग काही लोफरपणा वाटला काय. हा नाही ना समाजसेवक भाऊ, तुम्ही काय वाईट वाटून घेऊन राहिले बाबा. तुम्ही काही लोफर नाही, चांगले आहे बाबा, A1 माणसं आहे तुम्ही. हा पण आता कसं आहे, हे लोकांची तोंड नाही धरले जात ना. हा मग तुम्ही माझ्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका ना. टेन्शन घेऊ नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. सेवक भाऊ, मी तुम्हाला काहीच म्हणत नाही. हा मला कोणी काही सांगू तरी मी तुमच्याबद्दल अरे शब्द बोलणार नाही. हा सांगून राहिले हो तुम्ही. काय सांगून राहिले, त्या डंगरीला काढून द्या बरं तुम्ही पहिले. ते माझ्या मस्तकात बसेलात. ते भडकून देऊन राहिले तुम्हाला, या समाजसेवक बद्दल भडकून देऊन राहिले. एवढे चांगले हे याच्याबद्दल भडकून देऊन राहिले. आता करते का कोणी या जमान्यात समाजसेवा, ते बी या वयात. हे करून राहिले ना. कसं आहे बुड्यानी भाऊ, कसं तो बुडा जर अटी राहील, ते बुडी जर अटीसा राहील, तर मी चालला जातो बा घरी. मग तुमचं तुम्ही पाहा काय तर हे हॉस्पिटलचं बिल तुम्हाला द्या नसेल तर द्या, नका देऊ, मला काही करायला लागत, मी चाललो घरी. हा कसं काय तर मग त्या बुडापुरीला घरी काढून द्या. अरे भाऊ असं काय बोलून राहील, जाऊ द्या ना राजा. हा आहे तू माझा दोस्त आहे ना, म्हणून कसं मला मन नाही करत लेख त्याला काढून द्या म्हणून. मग तुम्ही मला काढून द्या भाऊ, मी चाललो घरी. माया ते तुमचं तुम्ही निपटा काय. हे तुमचं लेकरू पहा, ते बुडी पहा, ते पैसे द्या नसेल तर द्या, हॉस्पिटल आले लोकांनी, चाललो मी घरी. असं नका करू भाऊ, असं नका करू ना. बापा त्या डंगरीला काढून ऐका त्या समाजसेवक म्हटलं. नाही तर आपल्या तर दमडी आहे का, 1 रुपया नाही खिशात. मग आपल्याला बिल भरा लागेल ना. हे भाऊ देऊ राहिले ना बिल बापा. उखेच्या खिशातला 1 रुपया निघणार नाही, द्या काढून. हो येऊ द्या तुम्ही, येऊ द्या त्याला, तर तू काढून द्या तुम्ही त्याला. भाऊ ते आले, डंगरी आले. कार भाऊ खा. हो गड्या आलो बा, पाय मोकळे करून आलो बा. बुडीले कसं चहाची तलफ लागल ती चाय पाजला बुडीले. तुम्ही बापा माझ्यासाठी खायला गेलते ना काहीतरी आणाले. काहीच आणलं नाही बापा, खाली हातच आले. माय कमले, तुले काय चालते काय नाही आम्हाला काहीच माहित नाही ना. हा मग आणून का वाया गमावतं काय, त्याच्यापेक्षा बाबा आणलंच नाही आम्ही ना काही. त्या बहिणी तो आणण्या घेण्याचा काही विषय नाही, पण आता कसं आहे दवाखान्यात एवढ्या लोकांचं काही काम नाही, तर काही तुम्ही आता कसं दोघं जण काही थांबू नका. 6 वाजताची गाडी आहे गावातली. हा तुम्ही दोघं जण चालले जा. ए बापा, हिली तुनं घरून बोलावलं, फोन केलता तुनं, आणि आता म्हणतो घरी जा. हा थांब ना बा, टिसा आता बाईचं काम आहे बापा. हा मी थांबतो टिसा, तुला सोबत पाहिजे नाही का. मी घरून या लागलं असतं, पण आता चालले जा तुम्ही. हा चला बाहेर चला बरं. बा आमचं काही चुकलं कार बा. हा काय झालं पण असं अचानक तू आम्हाला घरी जाय म्हणून राहिला. नाही काहीच नाही झालं, तुम्ही चला बाहेर चला. बसा. काय समाजसेवकानं बोट घातलं वाटते, काहीतरी दिला डेण्या बैकून म्हणून थांबून राहिला. घरी जा तुम्ही नक्की. यानं स्पिन मारली समाजसेवकानं. आम्ही अटून गेलो की कसं हा बुडी लांब होते अटून, पुन्हा मुंबई. पण मी काय जाणार आहो का, मी अटी बाहेर जातो आणि अटीच थांबतो दवाखान्याच्या आजूबाजूले. हा तुला जाऊ देत नाही, जर समाजसेवका पूर्ण बुडीला घेऊन जाऊच नाही देत. पाहतो आता का बा कसं जमवलं कमले. हा पाहिलं कसं जमवलं. आता कसं आता झाला आपला रस्ता क्लिअर एकदम. हा हे लेकरू याड्याने मस्त की मारून टाकून आपण गाडी करून चालले जाऊ कुठं पुन्हा. हा मस्त मरीन ड्राईव्ह, जीव चौपाटी, मुंबई येऊ फिरून मस्त तिकडून अलिबाग गिलीबाग तिकडून मस्त. हा मस्त एन्जॉय करून तिकडून एन्जॉय. हो ना फुल एन्जॉय करून आता आपण मजा मस्ती खूप बापा. आता आटून पाहून जायचीच फक्त आता देर आहे. कमले बोलू नको असं, भीतीले कान असतात बरं. मी बी गर्भ म्हणजे माझं जोसात बोलून गेलो, मला पाहून येऊ दे बापा, गेले की नाही गेले तर. हो या तुम्ही या बरं.
आता हे पोरे काय आले रे बा, हे तर माय नाताचे दोस्त आहात. हे नक्की अटीसा पायाले आले काय चालू आहे बुड्याचं, काय नाही ताल काय आहे, कसं काय आहे बुड्याचं, बुड्याची सोय आहे की नाही आहे हे पाहायला आले अटीसा. हे हाल चालू आहे त्या डोंगऱ्याची पाहनात नाही. हे फक्त ठिकी दात काढायला आले अटीसा, दुसरं काहीच नाही. पण बा हो मी तुमच्यापेक्षा चाप्टर आहो ना, डॅनी म्हणतात ना मला. हां मी का सोपी आहो काय. थांबा तुम्हाला कसं फिरवतो आता पहा. मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन हो बुडे बा. धन्यवाद पाटील धन्यवाद. हां बोला ना पाटील कसे काय आले. काय आले म्हणजे इथं उदारी विचार नाही बाबा तुमचं. हा बरं गावातलं काम आहे, तुम्हाला लेकरू झालं, पोरगा झाला, तुम्हाला पाहायला आलो बा तुमच्या पोराले, वापस जा का काय बोलता राजा बुडे बा तुम्ही. अरे बाबा पाटील तसं नाही बा म्हणणं. हां तसं नाही बा काय मग तालुक्या ठिकाणी तुम्हाला काही काम असेल म्हणून आले सर असं म्हणणं होतं माया. पाहायला आलं त्याबद्दल नाही. आता कसं आला माणूस तालुक्या ठिकाणी तर पाहायला ते गावातलं काम असते. तिची हातभर पाठवून राहिली बरं. आपण झाबऱ्याचे दोस्त बुड्याला असं वाटून राहिलं की झाबऱ्यानंच पाठवलं आपल्याला ताल तंबोरा पाहायला. या बुड्याचे जीव घेऊन राहिला बुड्याचा. बापा बुडे बा स्पेशल फक्त तुमचा पोरगा बाहेर आला मी तिचा. कशी काय पोरं तब्येत चांगली आहे ना. हा किती किलो झाला पोरगा बुडे बा, किती किलो झाला. मा पोरगा काय मा पोरगा 3 किलो झाला गड्या. हो ना 3 किलो झाला गड्या. पण बुडीचं ऑपरेशन झालं गड्या. लय हातभर कापली ना बुडी, शिजर केलं बा डॉक्टरीनं. लय बेकार हालात मा बुडीचे कमलीचे काय सांगू तुले बापा, लय बेकार आहे. बुडबा सरकारी दवाखान्यात जर नेलं असतं बुडेल तुम्ही ना तर सिजर करायचं काम नसतं राजा. आणि फुकट फाकट हे झालं असतं. हा पैसे लावायचे काम नसतं. हे हितभर हातभर कापलंही नसतं ना. नॉर्मल डिलिव्हरी झालीच ती सरकारी दवाखान्यात. पण तुम्ही ना आणलं प्रायव्हेटमध्ये बापा. प्रायव्हेटमध्ये हे डॉक्टर लोक नुसतं कापायचंच काम करतात. गड्या पाटील सरकारी दवाखान्यात बुडी मिलीस ती माही. आणि तू काय सांगून राहिला रे. तू याला काय आता सरकारीवर. हा जो तो येते मला सरकारीच गुणगान जाऊन गाऊन जाते अडीचा. हा मले माझ्या बुडीला प्रायव्हेटमध्ये आणणं होतं. अडसा मस्त आहे, व्यवस्थाही चांगली आहे हो. हा आणि मी काही पैशाला पाहणार आहे. मी काय चिकट आहो का. चिकट नाही मी माबुडीसाठी तर जीव द्यायला तयार आहो. चिकट लोक नेतात फक्त सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी फेरीवरील. माझ्यासारखे नेत. हा गडी आहे नंगबाईचं. हा गडी डॅनी. हा घरी काही नाही गळायच्या. पण बुडीची डिलिव्हरी प्रायव्हेटमध्ये. हा आपली ठसन असतशी आहे भाऊ. कसं आपला कोणताही इलाज कसं A1च असते. सरकारी दवाखान्यात मरत हा गडी. बापा याच्या दादा चिकोटचा याचा काय विषय आला बुडे बा. आम्ही सांगून राहिलो की बाबा कसं सरकारी दवाखान्यात कसं नॉर्मल डिलिव्हरी होते. प्रायव्हेटमध्ये आले की डॉक्टरला 50,000 भेटतात म्हणून एकच करे कापतात हितभर असं म्हणणं आहे आमचं. तुम्ही न्या का नका नेऊ का तसं काही म्हणणं नाही ना आमचं. बरोबर होते सरकारी दवाखान्याचा विषय बंद करा. बुडे बा तुमचा सोबती येईल होता ना उखा बुडा. तू बुडा दिसून नाही राहिला तुमच्या सोबत. ती बुडी येईल होती म्हणतात. तो ओके काय तो हागुटला गेला घरी तो. हा काय कामाचा आहे तो पल्लम फुगे. हा काही कामाचा नाही तो. हा काही अटच्या लायकीचा नाही तो दवाखान्या लायकीचा. बुडे म्हणा हात जोडा बाबा काहीच बोलते. काय बुडे बा आम्हाला बाहेरच उभे ठेवता काय काय तुमचा पोरगा गिरा दाखवता की नाही आम्हाला नेता की नाही बा अंदर. हा कसे हो बा तुम्ही माणसं राजा. आता सांगा गड हो तुम्हीच तर गप्पा मारून राहिले माझ्यासोबत. हा चला बापा चला. रुड्या थांबा एक गोष्ट सांगितली राहील तुम्हाला. तो शिवलाल गावात तुमच्या पोरासह साखरपान वाटून राहिला. साखरपान शिवलाल वाटीन नाही तर कोण वाटीन. तर शिवलाला आनंद झाला मग पोरगा झाला तर म्हणून शिवलाल वाटून राहिला साखरपान. दुसऱ्याला कोणाला आनंद नाही झाला गावात. सारे वेळ जाऊन राहिले मला पोरगा झाला तर काय सांगा. आपल्या गावात शिवलालसारखा माणूस नाही कोणी. शिवलालचा रोज फोन चालू आहे मला. का बुडबा बुडी तब्येत कशी काय, पोराची तब्येत कशी काय. बुडबा साखरपान वाटतो, ढमुक झालं पेढे वाटून राहिलो. हां वाटले कोणा गावात पेढे. हां मला लेकरू झालं पोरगा झाला तर हां शिवलाल वाटून राहिला. पण तरी मग समजेल शिवलाल कसा आहे तर. आता शिवलाल कसं गोड बोलून राहिला एवढे एक करीन शिवलाल दुसरं काय. शिवलालची तीच चाल आहे. हो ना बुडबा शिवलालसारखा माणूसच नाही गावात. शिवलाल म्हणजे 1 नंबर माणूस आहे. हा चला मग तुमचा पोरगा दाखवा पहिले आम्हाला पाहू द्या बरं. चला बरं तुमच्यासारखा काही दुसऱ्यासारखा कोणासारखा. चला